शेतकरी मित्रांनो नमस्कार. कपाशी लागवडीमध्ये विविध समस्या येत असतात. त्या समस्यांचा सामना करताना कधी-कधी शेतकरी सुद्धा त्रासून जातो. कारण शेवटी आपल्याला जे उत्पादन पाहिजे असतं, ते अपेक्षित उत्पादन जर मिळालं नाही, तर मग कुठेतरी निराशा होते. या संपूर्ण समस्यांवर आता एक मात्र आणि चांगला शेतकऱ्यांच्या जीवनात एक क्रांतिकारक वाण जो आलेला आहे, तर त्या वाणाचं नाव म्हणजे विजेता. पाहू शकतो आपण आज साधारण 100 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि त्या 100 दिवसामध्ये प्रत्येक झाडाला साधारण 40 ते 45 ते 50 कुठं 60 असे बोंडांची धारणा या ठिकाणी झालेली आहे. झाडाच्या बुडापासून तर शेंड्यापर्यंत कापसात एक कोणतं तरी झाड मोजून घेऊ. आज आपण पाहू शकतो प्रत्येक झाडाला जे आहे बोंडाची संख्या जर या ठिकाणी मोजली तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 आणि 62 हे 62 बोंड आज या ठिकाणी परिपक्व झालेले आहेत. पात्यांची संख्या आपण सोडलेली आहे. तरी या ठिकाणी आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात परिपूर्ण बोंडाची सिरीज दिसते आणि संख्या दिसते. पाहू शकतो कुठलाही झाड हा साधारण 40 ते 50 बोंड या ठिकाणी पूर्णपणे तयार आहेत. त्याच्यामुळे आजच शेतकऱ्याला शाश्वत उत्पादनाची हमी या प्लॉटमधून आपल्याला दिसते. आज इतरही शेतकऱ्यांचे इतरही शेतकऱ्यांचे जे आहे प्लॉट 100 दिवसाचे झाले असतील. पण यामध्ये जे बोंडाची परिपक्वता झाली आहे, बुडापासून शेंड्यापर्यंत पूर्णपणे बोंड जे आहेत तयार आहेत. त्याच्यामुळं कुठेतरी कोरडवाहूच्या शेतकऱ्यासाठी हे विजेता वाण नुजीवुडूचं विजेता वाण हे वरदान ठरणार आहे. पाहू शकतो प्रत्येक ठिकाणी शेतकरी मित्रांनो, हे बघा आज प्रत्येक झाडाला अशी बोंडाची संख्या आणि बोंडाची सिरीज अत्यंत जास्त आहे. त्याच्यामुळंच पुढच्या हंगामाकरिता सुद्धा आपण सर्व शेतकऱ्यांनी या वाणाची निवड करायला पाहिजे. हे करत असताना ज्यांना सघन लागवडीत या वाणाची लागवड करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे अत्यंत उपयुक्त आहे. रस शोषक किडीचा जो प्रादुर्भाव आहे तो सुद्धा अत्यंत कमी आहे. आज साधारण आपला पहिला बोंड हा इथं कुठेतरी फुटायला लागलाय. आपण पाहू शकतो वेचायला सुद्धा अत्यंत सोपा आहे. हे बघा हा बोंड फुटलेला आहे. वेचायला पूर्णपणे पाकळ्या निघालेल्या आहेत. त्याच्यामुळं वेचायच्या ज्या समस्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी आपल्याला कुठेतरी नाहीशा होताना दिसत आहेत. वेचायला अत्यंत सोपा आहे. बोंडाची साईज चांगली आहे आणि आजच्या कंडिशनला एवढा जर प्लॉट आपल्याला बोंडांनी व्याप्त झालेला असेल तर आणखी शेतकऱ्याला काय पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो नक्कीच विचार करा. आपल्या सुद्धा शेतात कोरडवाहू शेती असेल किंवा मध्यम भारी जमीन असेल तर विजेताची लागवड नक्की करा. धन्यवाद.